लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो शेवटचे फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि जर तुम्ही ह्या गोष्टी कंप्लीट नाही केल्या तर तुमचे लाभ बंद होणार आहेत. 17वा 18वा हप्ता तुम्हाला भेटेल, पण जे पुढचे हप्ते असणार आहेत ते तुमचे बंद होणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो शेवटच्या 3 दिवसामध्ये ह्या गोष्टी कंप्लीट करून घ्या, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी हप्ते बंद होणार आहेत. तर कोणत्या गोष्टी असणार आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे भेटले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि कनेक्शन, गॅसचं कनेक्शन उज्ज्वला असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, याचं कनेक्शन हे तुमच्या नावावर आहे का, गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर आहे का, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की अन्नपूर्णा योजनेचा सबसिडीचा 3रा हप्ता या ठिकाणी लाडक्या ताईंना कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे जमा झालेत. कोणाच्या लाडक्या ताईच्या 830 रुपये भेटलेत, कोणाला 813 भेटलेत, कोणाला 500 च्या रेंजमध्ये भेटलेत, कोणाला 600च्या रेंजमध्ये भेटलेत. अशा वेगवेगळ्या रकमा लाडक्या ताईंच्या अकाउंटला जमा झालेल्या आहेत. तर तुमच्या अकाउंटला गॅसचे पैसे भेटलेत का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आणि बघा लाडक्या ताईंनो, बऱ्याच लाडक्या ताईंनी मला प्रश्न विचारले होते गॅसच्या योजनेसंदर्भात. त्याच्यासाठी पण एक गोष्ट सांगतो लाडक्या ताईंनो, अन्नपूर्णा योजना ही अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जात आहे. जशी की पहिली उज्ज्वला योजना होती. उज्ज्वला योजनेमध्येच त्यांनी पुढे या ठिकाणी त्याला अजून वाढवलेली आहे. उज्ज्वला योजनेच्या ज्या लाभार्थी होत्या महिला त्यांना पण इन्क्लूड केलेलं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणी योजना ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी या अन्नपूर्णा योजनेचा फायदा होत आहे. पण याच्या एकच गोष्ट कंडिशन आहे, ती म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या नावावर या ठिकाणी ते कनेक्शन असायला पाहिजे. म्हणजे जे तुमच्या घरामधलं गॅसचं कनेक्शन असतं ते गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका कुटुंबामध्ये एकाच लाडक्या बहिणीला किंवा महिलेला त्या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेचा हप्ता भेटू शकतो. बऱ्याच लाडके ताई म्हणतील की आमच्या सगळ्या लाडक्या ताईला भेटतील का, नाही. तर घरामध्ये एका रेशन कार्डवर एकच लाडक्या ताईंना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत असतो लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे ज्या लाडक्या ताईंना अन्नपूर्णा योजनेचे पैसे भेटत नसतील त्यांनी ह्या 2 गोष्टी समजून घ्या. एक ते घरात रेशन कार्डवर एकच लाडकी ताई ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी कोणी लाडकी ताईं तुम्हाला पैसे भेटत पाहिजे असतील त्या लाडक्या ताईंचं नावावर ते कनेक्शन असायला पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये तुम्हाला 3 हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची आनंदाची ही बातमी तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना संजय गांधी निराधार योजना असेल त्याचे पण हप्ते या ठिकाणी वाटपाला त्याची मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. ती पण तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर भेटून जातील. आता राहिला प्रश्न तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा. आता बघा 31 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो. या तारखेपर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक असणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मुदत वाढली तर चांगलीच गोष्ट आहे. मुदत वाढेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ऑलरेडी एकदा मुदत वाढ झालेली आहे आणि सगळं ई-के-वाय-सी सुरळीतपणे चालू आहे. कधी-कधी दुपारी वगैरे सर्व्हर डाऊन होतो. बरेच लाडक्या ताईंचे असे पण मेसेज येत आहेत की सर आम्हाला ई-के-वाय-सी करताना थोडाफार प्रॉब्लेम येतो, मेसेज ओ-टी-पी जात नाही. तर लाडक्या ताईंनो त्यांनी एक काम करायचं, संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या 10-11च्या नंतर या ठिकाणी चेक करायचं, पण सुरळीतपणे या ठिकाणी ई-के-वाय-सी होत आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना पती नाही आहेत, ज्या लाडक्या ताईंना वडील नाही आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपली पहिली स्टेप कंप्लीट करून दुसऱ्या स्टेपसाठी अंगणवाडी सेविकांना डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. बघा लवकरात लवकर ही गोष्ट परत हात जोडून विनंती आहे, 3 दिवसाच्या आत ह्या गोष्टी कंप्लीट करून घ्या. कारण की परत तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ होईल का नाही आता हे सांगता येणार नाही. पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आपली आपली प्रोसेस कंप्लीट करून घ्या. तर आता बघा ही गोष्ट तुम्हाला कंप्लीट मी सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आणि अशा काही लाडक्या ताई आहेत त्या म्हणत आहेत की सर 16वा हप्ता भेटला, 17वा हप्ता कधी भेटणार आहे. तर तुम्हाला मी लाडक्या ताईंनो परत एकदा सांगतोय की बऱ्याच दिवसापासून 2 महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये कोणीच काही बोललं नव्हतं. आदित्य तटकरे मॅडम बोलल्या नव्हत्या, अजितदादा पवार काही बोलले नव्हते किंवा मुख्यमंत्री काही बोलले नव्हते. पण या ठिकाणी पहिल्या वेळेस या ठिकाणी आज असेल, आदित्य तटकरे मॅडम असेल, काल असतील, या ठिकाणी बोललेले आहेत. स्वतः लाडकी बहीण योजनेवर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे लवकरात लवकर हा हप्ता वाटप होणार आहे. पण आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की ते 3,000 भेटणार, 4,500 भेटणार, असं लाडक्या ताईंनो होणार नाहीये. ते त्यांच्या पद्धतीने 17वाच हप्ता तुम्हाला टाकणार आहे, हे तुम्हाला मी आधीपासून सांगतोय. पण लाडक्या ताईंनो आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन सगळ्यांना लाडक्या बहिणींना म्हणजे आदित्य तटकरे मॅडमला एक मागणी करायची आहे. ऑलरेडी 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे, त्याच्यामुळे 2 हप्ते 3,000 रुपये अकाउंटला टाकावेत ही सरकारकडे हा गुरुदादा मागणी करत आहे. तुम्हाला तुमचा याला सपोर्ट आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला आता वेळ न वाया घालवता व्हिडिओच्या सुरुवात करूया. काय नेमका आजचा मुद्दा आहे तो तुम्हाला मी आता सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता बऱ्याच लाडक्या त्यांची अजून के-वाय-सी बाकी आहे, अपडेट करायच्या बाकी आहेत किंवा डॉक्युमेंट जोडायचे
भरायच्या बाकी आहेत. बऱ्याच लाडके ताई अजून पण प्रश्न विचारत आहेत, की सर आम्ही ई-के-वाय-सी परत करायची का? तर त्याचं सरळ-सरळ तुम्हाला उत्तर देतो लाडके ताईंनो. बघा, ही गोष्ट एकदा डोक्यामध्ये फिक्स करून टाका. जर तुमची पहिल्या वेळेस तुम्ही के-वाय-सी केली होती, त्यावेळेस जर तुमच्या अडचणी आल्या नसतील, तुम्ही योग्यरित्या जर त्या पहिल्या जर गोष्टी कंप्लीट केल्या असतील, दोन्ही स्टेप कंप्लीट केल्या असतील, ऑप्शन बरोबर जोडले असतील, निवडले असतील तुम्ही आणि सबमिट केलं असेल, तर परत तुम्हाला ई-के-वाय-सी करायची गरज नाही. लक्षात घ्या, जर तुमच्या चुका झाल्या असतील, तुम्ही अगोदर ऑप्शन काही भरताना प्रॉब्लेम केले असतील, दुसऱ्या कुणाचे आधार कार्ड जोडले असतील, नातेवाईकाचे आधार कार्ड जोडून तुम्ही ई-के-वाय-सी कंप्लीट केली असेल, त्या लाडक्या ताईंनी ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. ही नवीन प्रोसेसनुसार करून घ्यायची आहे. तर मला एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो लाडक्या ताईंनो, त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्ही योग्यरित्या ई-के-वाय-सी केली आहे का? कृपया करून ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या 3 दिवसामध्ये जर तुम्ही हालचाल नाही केल्या, कारण की आकडा अजून मोठा बाकी आहे. आज 2-3 दिवसापूर्वी 1,60,00,000 पर्यंतचा आकडा पोहोचला होता. जवळ-जवळ अजून पण 90 लाखापर्यंत लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी आपल्या ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. सुरळीतपणे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता बघा लास्टच्या 1-2 दिवसामध्ये मग लोड येतो सर्व्हरवर आणि तुमची होणार नाही. त्याच्यामुळे अजून पण वेळ गेली नाही. लवकरात लवकर के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. आता बघा बऱ्याच लाडक्या त्यांचे हे काही प्रश्न होते, ते प्रश्न मी डबल घेत आहे. पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांनी नेमकं काय करायचं आहे? तर त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे आणि दुसरी स्टेपसाठी त्यांनी डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविकेकडे द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पती नाही आहेत, वडील नाही आहेत, पतीपासून त्यांचा तलाक झालेला आहे, नोटीस त्यांना दिलेलं आहे. ह्या लाडक्या ताईबद्दल बोललो. आता चौथी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशा काही लाडक्या ताई आहेत त्या विभक्त राहतात. म्हणजे त्या पतीपासून दूर राहतात. ना त्यांनी पतीने त्यांना काही न्यायालयाची नोटीस दिली आहे, ना त्यांच्याकडे घटस्फोट झाला आहे, ना त्यांना ते आधार कार्ड पण या ठिकाणी देतात वापरायला, ओ-टी-पी टाकायला. म्हणजे अशा लाडक्या ताईंनी काय करायचं आहे, त्याच्यावर अजून प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही आहे. आणि अशा कोणी लाडक्या ताई असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांचे पती त्यांच्या जवळ राहत नाही आहेत, ते पती हयामध्ये आहेत आणि त्यांना काही नोटीस अजून दिलेली नाही. जर या लाडक्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे. कारण की या अशा लाडक्या ताईंची नावांची यादी करून मी आदिती तटकरे मॅडमच्या पी-ए यांना आणि आदिती तटकरे मॅडम यांना दोघांना पण या ठिकाणी मी पर्सनली पाठवणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे, तो म्हणजे ज्या लाडक्या ताई त्यांचे वडील या ठिकाणी हयात आहेत, पण ते त्यांच्यापाशी जवळ राहत नाहीत. म्हणजे त्यांची आई पण जवळ राहत नाही आहे आणि त्यांचे म्हणजे आई जवळ राहतात, पण त्यांचे वडील त्यांच्या जवळ राहत नाहीत. अशा स्वरूपाच्या कोणी लाडक्या ताई असतील, ज्यांचा अजून विवाह झालेला नाही आहे, त्यांचं लग्न झालेलं नाही आहे, मग वडिलांचं आधार कार्ड त्यांना जोडता येत नाही. कारण वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र पण जोडता येत नाही, कारण की वडील हयामध्ये आहेत. आणि आधार कार्ड का जोडता येत नाही? कारण की ते वडील त्यांच्या जवळ राहत नाहीत. मग अशा लाडक्या ताईंची पण यादी बनवायचं काम मी करत आहे आणि हे नावं मी आदिती तटकरे मॅडमला आणि त्यांच्या पी-एला पुढे पाठवणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग मुंबई यांचे जे मुख्य अधिकारी आहेत, त्यांना पण ह्या ठिकाणी मी हे सांगणार आहे, की अशा लाडक्या बहिणींनी नेमकं काय करायचं? ज्या लाडक्या ताईंना पती जवळ राहत नाहीत आणि दुसरे म्हणजे ज्यांचे वडील जवळ राहत नाहीत, ते हयामध्ये आहेत, त्यांना आधार कार्ड ते देत नाहीत वापरायला. मग नेमकं यांनी कुणाचं जोडायचं? आणि त्यांच्या वडिलांचं पण ते जोडू शकत आहेत. पती जवळ नाहीत, पण वडिलांचं पण जोडू शकत नाहीत, कारण की त्यांच्या रेशन कार्डवर त्यांचं नाव नाही आहे. मग अशा लाडक्या ताईंनी काय करायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सरकारला परत एकदा विचारायचा आहे आणि याचं उत्तर पण सरकार देईन. पण आपण सगळ्यांनी एकजूट दाखवणं खूप गरजेचं आहे लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे तुमचं नाव पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशा काही अडचणी असतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक सांगतो लाडक्या ताईंनो, 12वा, 13वा, 14वा हप्ता एकत्र वाटप परत व्हायला पाहिजे. एकत्र म्हणजे कोणता? ज्या ताईंना 26 लाख लाडक्या ताईंना 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नव्हता, त्यांना लवकरात लवकर तो वाटप करावा अशी सरकारकडे विनंती करत आहे. आता इलेक्शन लागलेले आहेत. इलेक्शनमध्ये लाडक्या ताईंना नाराज करू नका आणि त्यांना तो मागचे हप्ते द्या अशी सरकारकडे मी विनंती करत आहे. त्याचबरोबर 17वा, 18वा हप्ता एकत्र टाकावा. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत, ही पण सरकारकडे मी मागणी करत आहे. हा गुरुदादा तुमच्या वतीने सरकारला मागणी करत आहे. सरकार जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर कृपया करून ह्या 2 गोष्टी लाडक्या ताईंच्या पूर्ण कराव्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.